श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर वर दिलेल्या 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब जरा, मी तुला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. तू हे ऐकत आहेस म्हणजे काहीतरी योगायोग नाही. हो, मीच आहे तुझा देव. होय बाळा, आज मी तुला बोलण्यासाठी आलो आहे, कारण तू खूप काही सहन केला आहेस आणि कोणालाच ते समजले देखील नाही. तू लोकांसमोर हसतोय पण आतून तुटलेला आहेस. तुझं मन रोज काहीतरी सांगतं पण तू त्याला शांत करतोस. का बाळा? कारण तुला वाटतं माझं ऐकणार आहे तरी कोण? माझ्या लेकरा, मी आहे. मी सगळं पाहतोय. तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक रात्री झोप न लागणारी तळमळ, हे सर्व मी पाहत आहे. होय बाळा, कारण मी देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तुला असं वाटतं की तू वेगळा आहेस म्हणून तुला सर्व काही मिळत नाही. पण बाळा, आता तुला ते दुःख जे मिळालं आहे ते तुला तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी भेटत आहे. तुला वाटतं सगळे पुढे निघून गेले आणि तूच मागे राहिलास. पण खरंच सांगू का, तुझी वेळ अजून आलीच नाही. मी तुझ्याकडे काहीतरी मोठं ठेवलं आहे आणि ते पाठवत आहे. त्यासाठी तुला अजून थोडं मजबूत व्हावं लागणार आहे. तुझे सर्व दुःख आता दूर होणार आहे. होय बाळा, तू चिंतेत आहेस, मला माहीत आहे. तू आता ज्या ठिकाणी आहेस, ज्या परिस्थितीत आहे, तिथे पोचण्यासाठी खूप काही गमावलं आहेस आणि हे सगळं मला माहीत आहे. तू बाहेरून कितीही स्ट्रॉंग दिसत असला पण आतून तू किती वेळा तुटला आहेस, किती वेळा स्वतःला सावरला आहेस, हे फक्त तू आणि मी, आपण दोघेच जाणतो. लोकांना फक्त तुझं हसणं दिसतं पण त्या हसण्याचं मागचं दुःख कोणालाच दिसत नाही. आणि कधी कधी तुलाही वाटतं की आता हे सगळं थांबावं, पण तरीही तू थांबवत नाहीस, कारण तुझ्या अजूनही एक आशा जिवंत आहे. बाळ, तू अनेकदा स्वतःला विचारला, मी एवढा प्रयत्न करतो तरी मला का सर्व मिळत नाही? मी चांगला आहे तरी माझ्याबरोबर का वाईट होतं? आणि या प्रश्नाचे उत्तर तुला कुठेच मिळाले नाही बाळा, म्हणून तू शांत बसलास. हळूहळू तू आतून रिकामा होत गेलास. पण आज मी तुला सांगणार आहे बाळा की तुझे प्रत्येक दुःख, प्रत्येक थांबलेलं स्वप्न व्यर्थ नाही. मी प्रत्येक गोष्ट पाहत आहे आणि योग्य वेळ येईपर्यंत मी शांत आहे, कारण तुझ्यासाठी मी ते तयार करत आहे, जे तुझ्या कल्पनेपेक्षाही खूप मोठं आहे. बाळा, तुला वाटतं सगळं तुला सोडून गेले. जे तुझ्याजवळ होते तेच बदलले. ज्याच्यावर तू विश्वास ठेवला त्यांनीच तुला तोडलं आणि मग तू स्वतःलाच दोष दिलास. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे, पण नाही, तुझ्यात काहीच कमी नाही. फक्त तू खूप खरा आणि एकदम प्रांजळ आहेस. आणि आजच्या या जगात खरं असणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. पण लक्षात ठेव, जे लोक तुला सोडून गेले ते तुझ्या आयुष्यातून जाण्यासाठीच आले होते, कारण जे कायमचे असतात ते कधीच सोडून जात नाही. तू खूप वेळा थांबवायचा विचार केलास, हार मानायचा विचार केलास, पण प्रत्येक वेळीस तू खचला नाहीस, परत उठून उभा राहिलास, कारण माझी शक्ती तुला प्रेरणा देत होती. आता मी तुझे सर्व अश्रू पुसणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी मदत करतो पण चालायला तुलाच लागेल. आजपासून भूतकाळ विसरून ज्याने दुःख दिले त्यांना माफ कर. त्याच्यासाठी नाही तर तुझ्या मनाच्या शांततेसाठी. तू खूप काही सहन केले. आता तुझ्या आयुष्यात
बदल होणार आहे. हळूहळू पण नक्कीच विश्वास ठेव. ज्याचं तुटलेलं असतं त्यांनाच देव पण सुंदर बनवतो. तू खास आहेस, तू महत्त्वाचा आहेस आणि तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाकी मी सर्व बघून घेणार आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर बाळा. जवळच्याने तुझा घात केला, तुझं मन दुखवलं, तुला त्रास दिला, त्यांनी तुला समजून घेतलं नाही, पण तरीही तू चांगला राहिलास तेच तुझा मोठेपण आहे. आता थांब, स्वतःकडे बघ. तू तुटलेला नाहीस, तू फक्त थकला आहेस आणि थकला म्हणजे हार नाही. ते फक्त तुला आता विश्रांतीची गरज आहे. मी तुला कधीच एकटं सोडलं नाही. फक्त तू माझ्याकडे बघणं आवश्यक आहे. होय बाळा, तू लोकांवर विश्वास ठेवलास आणि जेव्हा त्यांनी तुला दुःख दिलं, तू माझ्यावरही शंका घेतलास. पण आज मी सांगतोय, तू हारलेला नाहीस. तू अजून लढत आहेस आणि जो लढतो तो हारत नाही. तुझं आयुष्य आता इतरांसारखं नाही, कारण तुझी कहाणी वेगळी आहे, खास आहे. तुझ्या वेदना अनुभवल्या आहेस त्या तुला इतरांसाठी प्रकाश बनणार आहे. लक्षात ठेव, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच काहीतरी नवीन सुरू होतं. तुझं मन खूप चांगलं आहे, पण लोकांनी त्याचा फायदा घेतला. आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगायची. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव. ज्याचा कोणी नसतो त्याचा साक्षात भगवंत परमेश्वर देव असतो. फक्त त्याच्यावर विश्वास हवा आहे. आणि तुझा जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय बाळा, आता तुझ्या सर्व दुःख, चिंता सर्व नष्ट होणार आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे, कारण तू स्वामी आईचा लाडका भक्त आहेस. बाळा बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, हे चुकीचं आहे. ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. म्हणून तू तुझ्या आयुष्यात आता प्रगती करणार आहेस. कोणताही कठीण काळ असला तरीही त्यातूनच तू पार करणार आहेस. तो रस्ता आणि यशाचं उंच शिखर तू गाठणार आहेस. बाळा, जवळच्याने साथ सोडले म्हणून काय झालं? स्वामी आईचा हात कायमच तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तर स्वामी आई म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आपला देव आपल्या पाठीशी असताना आपल्याला ह्या स्वार्थी माणसाची गरज कशाला? म्हणून माझा कोणी नाही असं तू कधीच म्हणू नकोस. तुझा देव तुझा पाठीराखा आहे. फक्त तू चांगली कर्म करत राहा, कारण कर्माचं फळ हे त्याला व्याजासकट परत मिळतं. आणि मला माहीत आहे तू चांगलं काम करत आहेस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माझ्या आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या सर्व चांगल्या इच्छा आता मी पूर्ण करणार आहे. बघ, तुला जर माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.